आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वांद्रे पूर्व या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलाचं भूमिपूजन मुख्य न्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची इथे उपस्थिती। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला। मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट अंगणात आल्याची थरारक दृश्य। झोक्यावर खेळत असलेल्या चिमुकल्यानं तात्काळ घरात धाव घेतली। 1 डिसेंबरपासून तंत्रज्ञानाच्या आधारे देशव्यापी व्याघ्रगणना सुरू होणार। 3 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असून मे 2026 पर्यंत व्याघ्रगणनेची प्रक्रिया चालणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त तर महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। वीज स्वस्त झाल्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा। कोकणात पावसानं विश्रांती घेताच थंडीची चाहूल। मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी धुक्याची चादर। धुक्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरचा वाहनांचा वेग देखील मंदावलाय। निवळी या घाटापासून ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी दाट धुकं। कल्याण नगर महामार्गावर शहाड उड्डाणपूल 23 तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद। पूल बंद झाल्यामुळे कल्याणच्या सुभाष चौक स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी। पुलाचं काम लवकर करण्याची वाहनचालकांची मागणी। अलिबाग आणि रोहा शहराला जोडणारा वाढाव वेलवली हा पूल कोसळला। पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा। आमदार महेंद्र दळवींची प्रशासनाकडे मागणी। पूल कोसळल्यामुळे अलिबाग रोहा मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम। नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्रकिनारी 2 दिवसांचं अर्भक आढळलं। समुद्रकिनारी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना अर्भक दिसून आलं। अर्नाळा पोलिसांकडून आता अर्भकाच्या आईवडिलांचा शोध सुरू। जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल चोरीच्या वादातनं तरुणावर चाकूनं प्राणघातक हल्ला। पेट्रोल चोरण्यापासून रोखल्याचा राग मनात ठेवून या तरुणावर हल्ला केल्याची माहिती। हल्ला करणाऱ्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल।